उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीची चटणी, जी जेवणाची लज्जत अगदी दुपटीने वाढवते। नमस्कार मंडळी, उन्हाळा स्पेशल सिरीज मधील भाग 5 मध्ये आज आपण बनवणार आहोत 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कैरीच्या चटण्या, ज्या चवीला एकदम भारी लागतातच पण अगदी झटपट तयार होणाऱ्या आहेत। चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया। तर त्यासाठी इथं मी कैऱ्या घेतलेल्या आहेत। सुरुवातीला काय करायचंय, त्याचा जो देठाचा भाग असतो ना मागचा, तो थोडासा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ही कैरी चिरून घ्यायची आहे। जर कोणाला हवं असेल तर याची साल काढून घेतली तरीही चालणार आहे, पण मी याची साल न काढता आहे अशीच ही चिरून घेणार आहे। खरं तर कैरीच्या चटण्या बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कैऱ्या वापरल्या तरीही चालतात, पण जास्त करून कैरीच्या चटण्या बनवण्यासाठी तोतापुरी कैरी वापरली जाते, कारण ती कमी आंबट असते। पण सगळीकडेच ती उपलब्ध असते असं नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची वापरून बनवलं तरीही चालणार आहे। आता माझ्याकडे ही तोतापुरी कैरी नव्हती, म्हणून मी ही केशर आंब्याची कैरी वापरली आहे। यानेही खूप छान अशी आपली चटणी बनेल, फक्त थोडीशी जास्त आंबट बनते। तर आता इथं आपल्या दोन्हीही कैऱ्या छान चिरून झाल्यात। आता एका मोठ्या बोलमध्ये ह्या सगळ्या चिरलेल्या फोडी घालायच्यात। त्यानंतर एका कडल्यामध्ये मी एक पळी तेल घालते। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मग 1 चमचा मोहरी घालायची आहे। मी थोडीशी जास्त मोहरी घालते, कारण याचा खूप छान असा फ्लेवर त्या कैरीच्या फोडींमध्ये येतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल। तेलाचं तापमान थोडंसं कमी होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर 1 छोटा चमचा हळद घालायची आहे, कारण हळद पटकन करपू शकते। हे मोहरीचं मिश्रण आहे ते थोडंसं कोमट व्हायला ठेवायचं, तोपर्यंत या फोडींवरती मीठ घातलं आणि आता हे मोहरीचं जे मिश्रण आहे ते या फोडींवरती घालूया। कडकडीत असताना ते मिश्रण घालायचं नाही कैरीच्या फोडींवरती, नाहीतर मग या फोडी नरम पडू शकतात। आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपण याच्यात जो मोहरीचा हळदीचा तडका घातलाय, मीठ घातले, ते व्यवस्थित असं सगळ्या फोडींना लागेल। मी याच्यामध्ये मिरची घातलेली नाही। जर कोणाला हे थोडंसं तिखट आवडत असेल ते मिरची घालू शकतात, किंवा आवडीनुसार कोथिंबीर घातली तरीही चालेल। तर इथं आपला अगदी झटपट होणारा साधा सोपा कैरीच्या चटणीचा पहिला प्रकार तयार झालेला आहे। याला आपण कैरीच्या फोडी म्हणू शकतो। खायला खूप भारी लागतं। लगेचच दुसरा प्रकार करायला घेऊया। तर त्यासाठीही मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या चिरून घ्यायच्यात, म्हणजे त्याचा मागचा भाग चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग या खिसून घ्यायच्यात। चटणीच्या या प्रकारामध्येही मी कैरीच्या वरच्या साली काढून घेतलेल्या नाहीत, तशाच त्या चिरून घेते। जर कोणाला साली नको असतील त्यांनी आधी काढून घ्यायच्या आणि मग या खिसून घ्यायच्यात। उलट त्या प्रकारे कैरी पटकन खिसली जाते। आणि अजून एक गोष्ट, कैरी खिसण्यासाठी छोटी खिसणी न वापरता शक्यतो मोठी खिसणीच वापरायची अशा प्रकारची। तर इथं बघा अगदी 2-3 मिनिटांमध्ये आपल्या कैऱ्या खिसून झाल्यात। आता त्याच्यावरती तडका घालायचे। त्यासाठी एका कडल्यामध्ये मी 1 पळी तेल घातलं। तेल छान गरम झाल्यानंतर 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे घातले आणि आत्ता मात्र या प्रकारामध्ये आपण मिरच्या घालणार आहोत। तर 1 हिरवी मिरची आणि 1 लाल मिरची मी चिरून घेतली होती, तीही घातली आहे। थोडीशी हळदही घातली। आता हे सगळं छान असं तळलं जाऊ द्यायचं आणि त्यानंतर मग गरमागरम असा तडका या कैरीच्या खिसावरती घालायचा। या प्रकारामध्ये मात्र गरमागरम तडकाच घालायचा आहे, कारण आपण अशी ही कैरी खिसूनच घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठ घातले, त्यानंतर 1 मोठा चमचा जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूटही घातला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे। घातलेली सगळी जिन्नस या कैरीच्या खिसामध्ये एकसारखी मिसळली जातील आणि याला आमच्याकडे कैरीचा खीस म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। इथं आपला कैरीच्या चटणीचा दुसरा प्रकार तयार झालेला आहे। खायला हाही खूप जबरदस्त लागतो आणि फ्रीजमध्ये जर ठेवला ना तर 3-4 दिवसांपर्यंतही छान टिकतो, अजिबात खराब होत नाही। लगेचच तिसरा प्रकार करायला घेऊया। त्यासाठी मी 3 कैऱ्या घेतल्यात, त्याची वरची सगळी सालं काढून घेतली आणि आता हे चिरून घेऊया। अगदीच काही परफेक्ट अशा या चिरून घ्यायची गरज नाही, लहान मोठ्या चिरल्या गेल्या तरीही चालतं, कारण आपल्याला हे वाटूनच घ्यायचंय। आजच्या कैरीच्या चटण्याच्या 3 प्रकारामधील हा प्रकार करण्यासाठी
थोडासा जास्त वेळ लागतो, पण सगळ्यात बेस्ट ही हाच प्रकार आहे. तर इथं आपल्या तिन्ही कैऱ्या चिरून झाल्यात. आता थोडे थोडे करून या खलबत्त्यामध्ये घालते आणि वाटून घेणार आहे. मी खलबत्त्यामध्ये वाटून घेते. जर कोणाकडे खलबत्ता नसेल त्यांनी मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरीही चालतं. आता ज्यांना कोणाला ही चटणी थोडीशी अशी ओबडधोबड राहिलेली, म्हणजे त्याच्यात कैरीचे तुकडे राहिलेले आवडते, त्यांनी अशी जाडसर वाटून घ्यायची. आणि ज्यांना कोणाला अगदीच सॉसप्रमाणे बारीक आवडते ना, त्यांनी मग मिक्सरमध्ये एखादा चमचा पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे मग तशी स्मूथ अशी चटणी बनते. तर इथं आपल्या या कैऱ्या वाटून झालेल्या आहेत. आता एक एक करून याच्यामध्ये बाकीची जिन्नस घालायची आहेत. तर सगळ्यात आधी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालते. ही जास्त तिखट नसते, याचा रंग मात्र खूप सुरेख येतो. आता चवीप्रमाणे मीठ घालायचे. त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं, यामुळे ही चटणीमध्ये स्वाद खूप छान येतो. 1 छोटा चमचा साखर घातली. साखरेऐवजी गूळ घातला तरीही चालेल. जर कोणाला गूळ घालायचं असेल तर तुम्ही गूळ घालू शकता. आता परत एकदा हे सगळं छान असं वाटून घ्यायचंय, म्हणजे आपण आत्ता घातलेले सगळे पदार्थ या कैरीमध्ये एकजीव होतील. आणि त्यानंतर मग आपल्याला याची फोडणी करायला घ्यायची आहे. बघा किती लालबुंद अशी ही दिसायला लागली आहे, पण तितकीशी तिखट लागत नाही, कारण याच्यामध्ये आपण बेडगी मिरची पावडर वापरली आहे. आता वाटून झाल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची. तोपर्यंत एका गोष्टीची आठवण करून देते तुम्हाला. आत्ता आपण करतोय उन्हाळा स्पेशल सिरीज, आणि या सिरीजमध्ये याआधीच आपण बदाम शेक, झटपट होणारे कोशिंबिरीचे 2 प्रकार, लग्नपंक्तीमध्ये मिळतो तसा मठ्ठा, क्रीमी आणि टेस्टी फ्रूट कस्टर्ड दाखवलेला आहे. अजूनही तुम्ही आपल्या त्या रेसिपीज बघितल्या नसतील तर एकदा जाऊन बघा, तुम्हाला त्या नक्कीच आवडतील. तर एका पातेल्यामध्ये मी 1 पळी तेल घातले. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर मग 1 छोटा चमचा मोहरी घातली. अर्धा छोटा चमचा जिरे घातले. हे दोन्हीही चांगलं तडतडू द्यायचं. मग थोडासा लसूण घालायचे. या चटणीच्या प्रकारामध्ये लसणाचा फ्लेवर छान लागतो. लसणाच्या अख्ख्याच कुड्या घातल्यात मी, वाटून वगैरे घालायचं नाही. थोडीशी कढीपत्त्याची पाने फोडणीतही घातली. आणि आता हे वाटलेलं सगळं वाटण याच्यामध्ये घालून छान असं हलवून घ्यायचं. आणि 7 ते 8 मिनिटांपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचंय. तर आता इथं मी हे पातेल्यामध्ये करण्याचं कारण म्हणजे कैरी आंबट असते, त्यामुळे ॲल्युमिनियमचं भांडं असेल किंवा नॉनस्टिकचं भांडं असेल त्याच्यामध्ये शक्यतो कोणताही आंबट प्रकार करायचा नसतो, आणि म्हणूनच मी स्टीलच्या पातेल्यामध्ये हे करायला घेतलंय. सुरुवातीला 2-3 मिनिटे हे छान परतून घ्यायचं. त्यानंतर मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिटांसाठी हे शिजत ठेवायचं. आणि इथं आपला कैरीच्या चटणीचा 3रा प्रकारही तयार झालाय. आधीचे 2 प्रकार फ्रीजमध्ये ठेवले तर ते 2-3 दिवसांपर्यंत छान टिकतात. हा 3रा प्रकार मात्र फ्रीजच्या बाहेरही 2 दिवस टिकतो, आणि जर फ्रीजमध्ये ठेवला तर 10 दिवसांपर्यंत अजिबात खराब होत नाहीत. तर या प्रकारांमधील तुम्हाला आवडलेला चटणीचा प्रकार कोणता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.